आवाज येत नाहीये. सर्वप्रथम कौशिक दांडगे सर आणि अनुजाताई आणि संपूर्ण दांडगे परिवार, मी बॅनरवर पाहते छोटा दांडगे पण या ठिकाणी आहे. त्यांचे मी आभार मानते की त्यांच्यामुळे मला आज या सुंदर अशा कार्यक्रमामध्ये सामील होता आलं. काल 8 मार्च जागतिक महिला दिन आणि तो अशा प्रकारे देखील साजरा होतोय. कालपासून कार्यक्रमांची अगदी उधळण चालली आहे महिलांसाठी. सर्वजण आपण 8 मार्चची आनंदाने आणि आवर्जून वाट पाहत असतो. पण मला असं वाटतं, जसं मगाशी विशाल ना संतोष सरांनी सांगितलं की फक्त एक दिवस हा जागतिक महिला दिन असू शकतो का? माझ्या मते मी या विचारसरणीची आहे की वर्षाचे 365 दिवस हे आमच्या महिलांचे असतात. आणि जर समजा कोणी आम्हाला ते आमचे बनवून नाही दिले दिवस, तर आम्ही काय करतो? घरामध्ये काय करतो? तांडव नृत्य. बरोबर ना? गमतीचा भाग नाही मैत्रिणींनो, राजकीय भाषण करणार नाही, परंतु खूप मोठ्या संख्येने तुम्ही या ठिकाणी आहात आणि असं व्यासपीठ जेव्हा भेटतं तर त्यावेळेला काही गोष्टी आवर्जून बोलाव्याशा वाटतात. आपण जागतिक महिला दिन साजरा करतो, आनंद साजरा करतो, सर्व दुःख विसरतो आणि तो एक दिवस आपण आपल्यासाठी जगतो. आज आता सगळ्या जणी जरी इथे बसलेले असतील तरी अर्ध्या जणींचं घरी लक्ष लागलेलं असेल की आज रविवार आहे, पतिदेव घरात असतील, चहाची वेळ झाली आहे, संध्याकाळी स्वयंपाकाचं काय करायचं. तर हा झाला एक महिलेचा भाग. तिच्या डोक्यामध्ये मेंदूमध्ये हे चक्र 24 तास सुरू असतं. आज आपण महिलांच्या बाबतीत विचार करतो की आजची स्त्री, आणि थोडं मागे आपण गेलो मागच्या काळामध्ये, तर मागच्या काळातली स्त्री यामध्ये खूप फरक आहे. आपण पाहिलं होतं फार पूर्वी स्त्री ही जुन्या रूढी, परंपरा, अंधश्रद्धा आपण पाहायचो. विधवा झाली की तिचं केशवपन करून तिला विद्रूप केलं जायचं, तिला पती बरोबर सती जाळलं जायचं. तर या सगळ्या ज्या प्रथा होत्या, वाईट अनिष्ट रूढी होत्या, याच्या विळख्यामध्ये स्त्री अडकलेली होती. परंतु ज्या सावित्रीबाई होत्या, त्यांना महात्मा ज्योतिबांसारखे महान व्यक्ती त्यांच्या आयुष्यात होते आणि त्यांनी सावित्रीबाईंना पुढे केलं आणि या सावित्रीबाईंनी आपल्यासारख्या महिलांच्या जीवनामध्ये शिक्षणाची ज्योत पेटवली. कारण त्यांना माहित होतं की या महिलांना जर गुलामगिरीच्या या अनिष्ट रूढींच्या पाशातून बाहेर काढायचं असेल तर शिक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि या शिक्षणासाठी त्या काळामध्ये आपल्याला शिक्षित करण्यासाठी, जरी आपण त्या काळी नसलो तरी आपल्याच प्रतिनिधी, आपल्याच महिला भगिनी त्या काळी होत्या आणि त्यांना शिक्षित करण्यासाठी सावित्रीबाईंनी अंगावर चिखल, दगडधोंडे, प्रसंगी विष्ठा सुद्धा झेलली, परंतु त्यांनी आपलं कार्य असंच अविरत पुढे ठेवलं. आणि त्याचा परिणाम आज आपण बघतोय की आज आपण अभिमानाने सांगतोय आमची महिला ही चंद्रावर पोहोचली आहे, आमची महिला रॉकेट चालवतेय, आमची महिला मेट्रो चालवतेय, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करतेय. मी तर म्हणेल खांद्याला खांदा लावून काम नाही करत तर पुरुषापेक्षा एक पाऊल पुढे काम करतेय. कारण आम्ही घरही सांभाळतोय आणि बाहेरचं जगही सांभाळतोय.